शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. विक्रम महाराज खुळे. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. ओलथला सहाजन स्तंभ शहेनशहा औरंगजेब बादशाह झाला स्वयंभ महान दंभ जयासी. गत नववर्षापासून सडत होता शहाजहान. औरंगजेब तेव्हापासून स्वयं घोषित होता पै. आता शहाजहान मेल्यावरी खऱ्या अर्थाने अधिकारी. औरंगजेब दुराचारी मुघल सम्राट झाला. आता पुले राज्यारोहण समारंभे घ्यावे सिंहासन. ऐसे मन माझी अजून राजारोहण पै केले. जहा आरा बेगम परहेज बानू बेगम. गौहर आरा बेगम तिघी बहिणी तयाच्या. या तिन्ही सहोदरीशी अमर्याद दिधली बक्षिसी. शिवाजी येत आहे अगर्यासी सकळ तयासी ज्ञान असे. औरंग वयसे 50 कराया योजिला वृद्धी दिवस. त्या कारण समारंभ विशेष आग्र्या माझी ठेविला. 12 मे 1666 वृद्धी दिवस होता स्पष्ट. आशिया खंडातून वरिष्ठ येणार सतिया कार्या. झगमगाटात रमुनी ऐश्वर्य भोगावे अनुदिनी. ऐसे तयासी मनातुनी कदा काळी न वाटे. तयाचा हेतू हाची पूर्ण तक्ती होवनी विराजमान. सकळा टाकावे दीपवून शिवराया सहित. या कारणे शिवरायासी पाचारिले पूर्व दिसी. मे 11 तारखेसी राजे आग्र्यात पोचले. दरबारीची ऐशी प्रथा कोणी सरदार अतिथी येता. वस्त्रालंकार घेऊन स्वागता जावयाचे प्रतिनिधीने. अतिथीच्या दर्जानुसारी मूल्ये प्रतिनिधी जात सामोरे. निवासाची व्यवस्था सारी तयारीची करावी. शिवरायांचे करण्यात स्वागत रामसिंग मिर्झापुत. औरंगजेब तयासी निमित्त सवे मुखलीस खानही. रामसिंह नव्हता तुल्यबळ 2,500 केवळ. 1,500 मुखलीस अळुमाळ. दोघे सरदार सामान्य. शिवरायांची ऐशी कल्पना वजीर येईल स्वागता कारणा. शहाजादा किंवा येईल राणा मोठी राजपूत सरदार. परंतु अघटित घडले
रामसिंहासी हे कथिले परितयासही नाही झाले जाणे स्वागता रायांच्या तया दिनी अकस्मात तुझे कार्य त्यासी प्राप्त शहाच्या निवासस्थानी सक्त पहाऱ्याचे काम आले आणि दुजा मुखलीस खान तोही पडला अन्यत्र गुंतून रामसिंहाने स्वागता कारण दिदले धाडून मुन्सीसी गिरीधर लाल मुनसी कारकुणाला स्वागतासी राजे पाहती तयासी अंतकरणी शोभले देखो निरायांचा संताप मुनसी बोले दिनरूप महाराजांनी सत्य स्वरूप समजावून घ्यावे राजपूत रामसिंह कुमार असती शहांच्या पहाऱ्यावर तयांचे बंदिस्त असती कर पहाऱ्यावरी शहांच्या पहाऱ्यावरून समय मिळता भेटी लागी येतील सत्वरता क्षमा करावी या दुता निवासी आता चालावे नृपतीच्या वाटे चित्ता आपल्या निवासाची व्यवस्था शाही प्रसादात सर्वथा सन्मानाने करीतील परंतु मुलुक चंदाची सराई धर्मशाला होती पाही सामान्य पंथस्थ येथे राही जाता येता विश्रामा तेथे राहिले कुळवाडी भूषण तयासी वाटे हा अपमान रायाविषयी उदासीन नागर जन राहिले तयांची भेटून वास्त पुस्तक कुणीही ना केली किंचित रायासी उद्वेग वाटे बहुत सरली रात तैसीच दुजिया दिनी आग्रा नगर यक्ष नगरी ऐसे सुंदर दिसे वैभव मनोहरा रांगोळ्या चित्रे रेखिली नूतन वस्त्रे परिधान करीती नर नारी जन बादशहाचा जन्मदिन सकळा अभिमान तयाचा सरदार दरकदार पातले असती थोर थोर तयांची शिबिरे सभोवार दूरपर्यंत दिसतात नगरात उडाली झुंबड मार्गामधून गडबड नागरजन आले उदंड दूर दूर वरुणी रायांच्या नावया दरबारी भिस्त रामसिंहावरी परंतु आजही पहाऱ्या माझारी रामसिंग विगुंतला आणि दुसरा मुखलीस खान त्यासही कार्य आले जाण रायासी सन्माने यावया घेऊन नाही उरला कुणीही गिरीधर लालासी पाचारून रामसिंह बोले उद्देशून शिवरायासी यावे घेऊन अर्ध्या मार्गापर्यंत सरता पहाऱ्याची वेळ मी स्वय येईल तत्काळ ऐसे ऐकता उता वेळ गिरधर लाल निघाला झाली दीर्घ प्रताकाळ 11 वाजायाची वेळ रायांची झाली ताटकळ प्रतीक्षा करून रामसिंहाची आजही झाला अपेक्षा भंग नाही आला रामसिंग
मुनसी देखताची उद्वेग शिवरायासी दाटला. मुनसीने पुढे येऊन तेची कथिले कारण, शिवराय होनी उद्विग्न तया सवे चालिले. राया सवे दळभार, सवे संभाजी किशोर, आरूढ होनी अस्मावार. मुनसी सवे जाताती, बोले मुनसी गिरधर लाल, कुंवर आपणा समोर येतील. अश्वधरोनी दुडकी चाल, पेटा मधुनी चालिले. परंतु अनेक घोडशाळा अनेक घोळ झाला. रामसिंग गिरधर लाल याला, सांगावयाचे विसरला. कोठून यावे म्हणून शिवरायांशी सवे घेऊन, दहार आला उद्यानावरून. दहार आला उद्यानावरून, मार्ग धरून अन्य गिरधर लाल पातला. आणि इकडे रामसिंग पहाऱ्याचा करून त्याग, रायासी देखाया लागवेग अन्य मार्ग निघाला. रामसिंग मुखलीस खान फिरोजा उद्यानावरून, रायांचे घ्यावया दर्शन तत्परतेने वेळ गेली. आयसी चुका मुख झाली तयातची वेळ सरली. आपली गलती उमगली रामसिंहासी ते वेळी. रामसिंगाने अतित्वरेसी डोंगरमल चौधरीसी, रायांच्या बदलाया मार्गासी तयाकडे धाडिले. तयाने सामोरे जाऊन रायांचा मार्ग वळवून, नूरजंग वेग पासी जाण गाठ पडली दोघाची. रामसिंग राजपूत प्रथमची रायांसी निहाळीत, आत्यादरे मुजरा करीत सत्वर निघत कार्यासी. एव्हाना समय बहुत झाला, तिकडे सोहळा रंगला. औरंग दरबारास आला दिवानई आमसी. आग्र्याचा दुर्गलाल सजविला भव्य महाल. नववील रत्ने अमोल ठाई ठाई जडविली. कितुका व्ययती कितुका थाट, कितुके वैभव हे अपाट. दरबारा माझी बहुवरिष्ठ सरदार पातले. औरंगजेब तख्ती विराजित, सरदार अमोली करत अर्पित. सुवर्ण तुला करुण्या धूत द्रव्य वाटिले फकीरासी. शिवराय मार्गाची चालती नाही तयाची उपस्थिती. औरंगजेबासी कळे चित्ती परिवर्तीन दावी. 50वा जन्मदिन वैभवात झाला संपन्न. फकीर देती आशीर्वचन पुष्पे बरसती त्यावरी. दिवान ई आमसी विशाल, तेथे ती नागरिक सकळ. आहेर अर्पुवी अपूर्वी, बहुअमोल गेले निघून तेतोनी. आहेर अर्पुनी बहुमोल गेले निघून तेतोनी. आमजनांचा दरबार समाप्त झाला त्यानंतर. सुरुची भोजनास तयार सकळवीर झाले. आता तुझी विशेष सभा, दिवानई खास माझी शोभा. तेथे फाकली समृद्ध
बुद्धी प्रभा औरंगजेबा कारणे थोर सरदार अत्यंत त्याची आस बेसी फक्त औरंगजेब वाट पाहत येथेही ना पोचले होता विचार विनिमय बहुत लोटला समय अद्यापि शिवराय मार्गाची चालती दुर्गाचा तेने शिवराय दुचित समय होता चालिला बहुत दुडू दुडू अश्वधावत समीप करीत दुर्गासी दख्खन वरुणी आलो आपण इतुकी पायपीठ करून तो सोहळा गेली हुकून काय लाभ येण्याचा दख्खनची सुभेदारी दक्षिण शहाची मुखत्यारी जंजिऱ्याची किल्लेदारी साधायासी पातले देखाया बादशहाचे वैभव न होते आले राजा शिव तयांचे ध्यान असे सर्व दक्षिणेत स्वातंत्र्याचे आपणाशी होता हे विलंब काय बोलेल औरंगजेब तयाच्या भेटीने लाभ ईशायाने होईल का शिवराय आले दुर्गा जवळी चुका परंतु चुका मुख झाली दरबाराची वेळ सरली तोही बरखास्त झाले दोन्ही दरबार परंतु राजे गैरहजर खास मधील सरदार गेले निघून ठाई ठाई आता तिसरा दरबार केवळ असे नाम मात्र केवळ वेचक सुभेदार त्यासी असती शोभावया घुशल खाना नामे प्रसाद तेथे ही सभा प्रसिद्ध मुख्य मुखे रणकोविद तया स्थानी पातले बादशहा येऊन तेथ झाला असनी विराजित तव राजे प्रतापवंत तया स्थानी पोचले दोन्ही दरबार झाले समाप्त काही सरदार तेथ उभे असती चर्चा करीत उद्यानात बाहेरी अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती घुशल खाण्यात उभ्या असती बाहेरी रायांच्या स्वागतार्थी आसद खान भासे शिवरायांशी देखून प्रसन्न हसला असद खान आज जाऊन वर्तमान आता जाऊन वर्तमान जाफर खानासी कथियले जाफर खान मुख्य वजीर असद खानासी बोले गंभीर तात्काळ जाऊन या बाहेर शिवासी अंदर आणावे असद खान बाहेर आला घरून रायांच्या हस्ताला प्रसादात प्रवेशला संगराजे संभाजी मोगलशाहीचे वैभव प्रसादात फाकले अपूर्व किंचित अंधाराचा भाव राया हृदय उतरला मंद अंधार मंद प्रकाश राजे चालती सावकाश मुखे सरदार बहुवस उभ्या सती अदमीने अतिशयेशी मंद मंद प्रसादात दरवळे सुगंध माहोल ऐसा करी धुंद दरबार औरंगाचा औरंगजेबाच्या दरबारी प्रथमची संसरले यवनारी पुढे बादशाह तख्तावरी गंभीर मुद्रा विराजित व्यक्तिमत्व घन गंभीर अंग कांती दिसे गौर करडी आणि तीक्ष्ण नजर धारदार नासिक किमतीने अत्यंत भारी
मलमली अंगरिका भरजरी श्वेत कमर बंदावरी जरी काम केलेले मस्तकी सोनियाचा की मांस तेजस्वी हिरे रत्ने तयास कंठी मोतियांचे सुरस सररुळती मनोहर सामोरी सकळ सरदार भुईसी लावून या नजर उभ्या सती अति नम्र हस्त हस्ती बांधुनी ऐसा बादशाह रंगजेब राजविलू कीर्ती रुबाब मग राखुनिया आदाब पुढे उभे ठाकले शिवरायांची तारुण्य मूर्ती औरंग न्याहाळी शांत चित्ती परंतु भाव वदनावरती किंचितही ना दर्शवी शहाजादे नवाब वजीर सरदार आमीर मनसबदार उत्सुकतेने पाहती राजेंद्र परंतु गंभीर दर्शविती औरंग आणि जिजाऊ पुत्र प्रथमची आले सामोर झाली नजरा नजर तरी गंभीर दोघेही मोगल सल्तनीचा दुश्मन हाची तो शिवाजी विलक्षण पर्याजी आला शरण दिल्ली पर्यंत आपणासी तख्तावरी मागे लिलून औरंग करी अवलोकन धीर गंभीर मुद्रा पूर्ण दृष्टी संपूर्ण रायावरी औरंगजेबाच्या सामोरी नजराने ठेविले भारी एक सहस्र मोहरावरी 2000 होन पै आणि निरास म्हणून 5000 केले अर्पण आणि 3 वेळ लावून मुजरा केला शहाजी बादशहाच्या पुढे लवणे वाट्यात्यंत हीन वाणे आपुला जन्म या कारणे नाही झाला एक पाताळ यंत्री सुलतान जुलमी क्रूर विलक्षण त्यापुढे लवविता मान अति उद्विग्न शिवराज परंतु आलिया भोगासी सादरा सावे समयासी समय सरता फिरून त्याशी झोडून या काढावे याचे नाव शिवनीती राजे पुढील या प्राप्ती साठी मोगला पुढे लवती यावर चित्ता घालुनी प्रथम मुजऱ्यास आठविती शिवराय शंभू पशुपती दुजा जिजाऊ माते प्रती तिजा शहाजी राजांची मग संभाजी बाळमूर्ती बादशहासी मुजरा करीती आसाद खान बादशाह प्रति परिचय देत रायांचा दिधला परिचय करून परिशहा मौन धरून तैसाची बैसला सरेलून काही वचन ना बोले वदनी कोणतेही भाव ना दर्शवी रंगराव धीर गंभीर धरी स्वभाव तेने शिवराय ओशाळले दृष्टी केवळ भावहीन नुसतेची करी अवलोकन किंचित अंगुली निर्देश करून आज्ञा देत असदासी अंगुली निर्देशावरून असद खान ओळखे मनी माग शिवराया लागुनी मागे घेऊन गेला तो 5000 मनसबदार रांगेत उभे असती किंकर तख्तापासून अत्यंत टोकावरती रांग असे पै त्या रांगेच्याही पश्चात खानरायासी तिष्ठवीत जेथून दृष्टी तख्तापर्यंत जातही नसे अनुमात्र शिवराय मागे गेली आवरी पुनरपी कार्य प्रारंभ करी औरंगजेब दरबारी उपेक्षा करी रायांची येथे सकळांच्या मागे आपणासी खडे राहावे लागे तयांचे हृदय क्रोधावे गे भरून आले ते समय
अपमानाचे विष दुर्धारा कष्टे प्रासित शिवराजेंद्र मन करोनी या स्थिरते तेही उभे राहिले यावरी विड्यांचे तबक दरबारात आले देख तयातील विडायक शिवराया सिद्धिधला राजे मागे ताटकळत उभे असती संयमित काही दृष्टीशी नाहीत पुढे कार्य चालले त्याने शिवरायास्त अस्वस्थ तव तेथे वर्तले अद्भुत सकळा सिद्धिधली खिल्लात सन्मान बहुत करुनिया परंतु शिवरायासी डावलून सकळासी खिल्लात देऊन तेथे केला पै सन्मान त्याने स्वाभिमान दुखवला शिवराय झाले संतप्त त्याने कार्या काया थरथरत जाणून बुजून अपुलानीचित अपमान केला शहाणे साधी सन्मानाची खिलत आपणासी ना भावी प्राप्त सुमेदारी तो दुर्बहुत त्याने क्रोधाग्नीच उसळला पुरंदरच्या वेड्यापासून आजपर्यंत अपमान 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 वनी दारुण उसळला स्वातंत्र्याचा ज्वालामुखी उद्रेकला एकाएकी गर्जनाच केली की दरबारात रायानी रामसिंग हमारे आगे कौन खड़ा है बतावेगे शांत दरबारीच्या रंगे केवढा ध्वनी उठिला आजीवर यादव राखून बोलावे लागे नम्र वचन केवळ खाली घालून मान उभे राहावे दरबारी ऐसा दरबारीचा रिवाज कोणी शिस्त भंगिली आज सरदारांच्या ग्रीवा सहज सुळबुळत देखिली पुन्हा शिवराय गरजोन म्हणती माझ्या पुढती कोण रामसिंग गडबडून समाजवी समजावी तरायाशी कुजबुजत उतरे रामसिंग पुढे आहे ती जयवंत सिंग परिसोनी शिवरायाचा दाह आणखीनच भडकला कोण हा राजा जशवंत काय याची अवकात माझी आसिनी या प्रतमार देऊन पळविला आणि मज याच्या मागे उभे केले या प्रसंगे राज बोलता ती लागे सकळ उगे देखिली रामसिंह जवळ येत रायांचा धरोनी हस्त परोपरी समजावी तैशा शांत ना भावे तयाचा हस्त झिडकारून राजे बोलती क्रोधायमान 5000 गणन काय कारण माझे केले माझा समुराज पुत्र तो 5000 मनस बदार नोकर नेताजी पाल करतो ही 5000 तयातची माझी गणना काय याच्या कारणा कदापि न साहे माझी आमना शिवराना कोपले दरबाराचा त्याग करून तडक बाहेर आले निघून रामसिंग त्यांच्या मागून मुजरा करून गेला पै देखोनी शिवरायाची वर्तन चुळबुळ झाली विलक्षण काही झाले क्रोधायमान काही गांगारून गेले तेने काही आश्चर्य व्यक्त करीती काहीशी वाटे भीती काही राया शिवा खाणीती आपुल्याची ती गुप्त रूपे शिवराय बाहेरी जाऊन संतापाने मस्तक धरून जोत्यावरी आसन करून तेथेच जाण बैसले रामसिंग तेथे येऊन शिवरायाची करी सांत्वन परंतु तयासी झिडकारून ऐसिया परिवदताती मी सरदार नव्हे सामान्य तुझ्या
पुस जाऊन काय माझे आहे वजन मी कोण आहे ते माझा कराय अपमान पाचारिले इतुके दुरून सकळ मागे उभा करून जाणून बुजून त्रासले याच्यासाठी तुम्ही मजला बोलाविले काय उतरेला काही न सांगावे मजला ठावे आहे मज सारे औरंगजेब असं नसतं शांत चित्ते सकळ श्रवत जाफर खानासी पुसत काय झाले शिवासी यावरी जाफर खान बोलात तयासी नाही मिळाली खिलत तेने संता पुढी त्वरित शिवाजी गेले बाहेरी मुलतफित खान अकील खान मुखलीस खान यासी लक्षून बादशाह बोले वचन खिलत देऊन याना त्यासी सन्मानाची खिलत घेऊन बाहेर गेले तिघे खान शिवरायासी समजावून खिलत देऊ करिताती खिलत देखूनी छत्रपती बहुच कले तयावरती मी वाट तू ऐशा खिलती माझी या सरदारासी रे कमनासी पाहिजे ही खिलात मन सबदारीची मज नफरत काय म्हणून केला घात मजवरी येथे आणोनी मी बादशहाचा नोकर नाही कदापि न होणार असं हे मज हे समग्र सेवी शिलाचार मी नव्हे आजीची माझा मृत्यूदिन मज टाका कतलून परंतु बादशाह पुढे फिरून नाही जाणार कदापि ऐसे बोलून शिवंद्रपती मौन धरून खाली पाहती समजावणीचे उपाय हरती गेले मागुती सकळही औरंगजेबासी कथिती मात तेने संतापला बहुत परंतु वरी न दाविता तीर्थ कथित शांत रामसिंग आता तू त्या शिवासी घेऊन जावे निज ग्रहासी निवांत समजावून तयासी उदय कानावे दरबारात रामसिंह तेथून निघाला रायासी घेऊन मंदिरी आला ऐसा सामना झाला शहा आणि रायांचा पहिली आणि आखरीची मुलाखत औरंग शिवरायाची ही घडून आली ऐसी कथा पुढती परिसा ग्रहिता महाराष्ट्र रत्न रामसिंग त्यासी बोले लवून आजीचे हे प्रकरण निष्कारण घडिले पै असो जे झाले गेले बादशाह कृपावंत भले तुमचे सर्व अपराध क्षमिले सांगितले मजपासी तयांचे ऐसे आहे सूचन उदय करायासी यावे घेऊन मग करीतील समाधान सेन शहा जातीने समजावणीच्या सुरात रामसिंग रायासी बोलत तिने अधिकची संतापत छत्रपती शिवराय म्हणती तुमचे शहानपान बादशहासी कथा जाऊन जाणून बुजून अपमान काय कारण केलासे रामसिंग बोलत असे राणा रायांना तुमची होत असे मिथ्या धारणा काय म्हणून तुमची छळना बादशाह करीतील
यावारी बोलती शिवराणा आमुचीच कैसी मिथ्या धारणा आमुच्या स्वागता कारणा सामान्य मुन्सी पातला 5000च्या मालिकेत माझा उभे केले अवचित केवळ उपेक्षा दर्शवीत मद कारणे तुमचा साहस सकळाशी दिधली खिल्लाता मजला परंतु दुर्लक्षित करुणी अपमानिले बहुत काहे निचित केलेसे यावरी बोले रामसिंग हे आपुले कर्म भोग दिल्ली दरिद्रावरी व्यर्थ राग करुणी धरुणी काय लाभतो आपुले करावया स्वागत मजशी नेमिले होते निश्चित परंतु दुर्दैव आले तेथे पडिल गुंतून पहाऱ्यावरी म्हणून आपुली बडदास्त जेविना शिवना पडलो सत्य दरबारी उपस्थित पण नाही तर राहिला मग बादशहाची नाराजी कान होणार इतराजी तरीही शहनशाह गाजी नाही शोभले अनुमात्र शहनशाह दरबारी करीत होते इंतजारी परंतु चुकामुक झाली सारी दरबार खस्त झाला आम आणि खास दरबार दोन्ही ठाई गैरहजर तरी कृपावंत शाह थोर घुसलखान्यात पाचारिले तुमची नजर आणि निराश तयाचाही केला स्वीकार तुमची नजर आणि निसार तयाचाही केला स्वीकार आम आदर अर्धबाजीच जर असती आपुली उपस्थिती तरी शहानी आपणावरी कृपा केली असती न्यारी परंतु हतभाग्य ते अवसरी आपणावरी ओढवले करता करविता सर्वेश्वर आम्ही काय करणार शिवराय देती प्रत्युत्तर म्हणून घोर अपमान रामसिंग बोले राया लागून कैसा या माझी अपमान यरुमुने म्हणती मागे धाडून खडे केले आम्हासी ऐकून रायाचे वचन रामसिंग बोले रुष्ट होऊन स्वहस्ते नाश ओढवून घेतलासी महाराजा आता कैसे होईल पुढे अरिष्ट पातले हे केवडे तुम्ही न गेली अशाकडे बहुत कुडे होईल राजे निर्धाराने वदत जरी मजाला मृत्य तरी मुघला पुढे झुकत कदा न मुजला करीमी मी स्वतंत्र राजा आहे आलमगिराचे मजला काय त्यांचे वंदावया पाय नाही जाणार अजन्म परिसोनी शिवरायाचे शब्द रामसिंग झाला सरद पुढील चिंतानी आगाध तयास दारुण लागली आता पुढल्या अध्यायी कथावर तेल जी काही परिसावे श्रुती ही सर्वही हा अध्याय संपला स्वस्ती श्री शिवा शिवरान स्वस्ती श्री शिवर शिवायण शिवकथा ही विलक्षण परिसा शिवभक्त सज्जन 53वा अध्याय गुढा